नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मी संकेत. सर्वात आधी तर काल ज्यांनी पोलीस भरतीचा पेपर दिला त्या सर्वांचे अभिनंदन. मित्रांनो, कालचा पेपर पाहिला आणि मला खूप आनंद झाला, कारण आपण आपल्या स्टडी विथ संकेत चॅनलवर जे चालू घडामोडीचे प्रश्न घेतले होते त्यातले अनेक प्रश्न जसेच्या तसे कालच्या परीक्षेत विचारले गेले आहेत आणि मी हे तुम्हाला विथ प्रूफ दाखवणार आहे. बघा, प्रश्न आहे ICC पुरुष T20 विश्वकप 2026 स्पर्धेमध्ये एकूण किती संघांनी सहभाग नोंदविला. आणि मित्रांनो, ज्यांच्या कोणाच्या एक्झाममध्ये हा प्रश्न आला होता त्यांनी कमेंटमध्ये नक्की कळवा. मित्रांनो, हा आहे गोंदियामध्ये झालेला पेपर आणि मी तुम्हाला आता याचे विथ प्रूफ दाखवतो. बघा, हा आहे आपला प्रश्न. मी आपल्या चॅनल स्टडी विथ संकेतवर जे T20 झाली त्याच्यातले महत्त्वाचे 20 प्रश्न घेतले आहेत. त्याच्यामध्ये हा 11 नंबरचा प्रश्न आहे. 2026च्या वर्ल्ड कपमध्ये एकूण किती संघांनी सहभाग घेतला होता. तर याच्यामध्ये आपलं उत्तर होतं ऑप्शन बी आणि हा प्रश्न जशाच्या तसा विचारला गेला आहे. आणि मित्रांनो, तुम्ही हे स्टडी विथ संकेत या चॅनलवर जाऊन तुम्ही हे चेक करू शकता. त्याच्यानंतर प्रश्न बघा, 67 नंबरच्या इंडिया AI इम्पॅक्ट समिट 2026 कोणत्या शहरात पार पडली. तर बघा, आपण आता याचे पण प्रूफ बघू. बघा, मी शिकवलेला प्रश्न आहे AI इंडिया समिट 2026चे आयोजन कोणत्या शहरात करण्यात आले. तर बघा, याचे उत्तर होते ऑप्शन सी, नवी दिल्ली. बघा मित्रांनो, हा प्रश्न कोणत्या तारखेचा आहे मला मिळाला नाही, पण ज्या कुणाला चेक करायचं असेल तो आपलं जे वीकली करंट अफेअर आहे 15 ते 22 हा व्हिडिओ तुम्ही बघू शकता. याच्यामध्ये प्रश्न क्रमांक 14 बघाल तर तुम्हाला सेम हेच मिळणार आहे आणि सेम हाच प्रश्न तुम्हाला एक्झाममध्ये विचारला गेला आहे. आणि मित्रांनो, आपण नुसतं करंट अफेअर्स नाही तर याच्यासोबत आपण काही याच्या रिलेटेड स्टॅटिक जी सुद्धा बघतो आणि जे आपण त्याच्या रिलेटेड स्टॅटिक जी बघतो त्याच्यातले सुद्धा प्रश्न विचारले गेले आहे. बघा, याच प्रश्नाच्या खाली आहे 70वा प्रश्न, चाबार बंदरगाह कुठे आहे. आणि हे पण आपण आपल्या क्लासमध्ये शिकलो आहोत. चला तर मग हे पण तुम्हाला याचे प्रूफ दाखवतो. तर बघा मित्रांनो, 5 मार्चला मी तुम्हाला हा प्रश्न शिकवला होता. याच्यामध्ये इथे दिले आहे, चाबहार बंदरगाह हे इराणमधील महत्त्वाचे बंदरगाह असून भारताच्या मदतीने हे विकसित केले जात आहे. हा प्रश्न मी तुम्हाला शिकवला आहे. जर तुम्ही माझे क्लास केले असते आणि ज्यांनी केले असेल त्यांना याचा एक प्रश्नाचे उत्तर नक्कीच मिळाले. आणि हाच प्रश्न आहे तर आणखीन प्रश्न आहे जे मी तुम्हाला आणखी दाखवतो. बघा, समोरचा प्रश्न आहे 2026 सालचा महाराष्ट्राचा अर्थसंकल्प यांनी मांडला. मित्रांनो, हा पण प्रश्न मी शिकवला आहे. याचे उत्तर आहे देवेंद्र फडणवीस. त्याच्यानंतर बघा, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया याचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या शहरात आहे. तर हे आहे मुंबईमध्ये आणि आपण हा पण प्रश्न आपल्या क्लासमध्ये शिकवला आहे. चला तर मग याचे पण प्रूफ तुम्हाला दाखवून देतो. बघा, 14 मार्चला मी हा प्रश्न शिकवला. याच्यामध्ये महत्त्वाचे संस्था दिली आहे. याच्यामध्ये बघा, RBI हे इथे दिले आहे. RBI आणि याची RBIचे मुख्यालय कुठे आहे, मुंबईमध्ये आहे. इथे स्पष्टपणे नमूद केले आहे. नुसते RBIचेच नाही तर बघा, SEBI, NSE आणि BSE याचे सुद्धा मुख्यालय मुंबईमध्ये आहे. हे तुम्ही लक्षात ठेवू शकता. समोरच्या येणाऱ्या पेपरमध्ये तुम्हाला नक्की विचारणार, कारण की आपण प्रश्न अशा पद्धतीने शिकवतो की जे तुमच्या एक्झाममध्ये नक्की येणार. आणि बघा, 53वा प्रश्न आहे, पंतप्रधान कार्यालयाचे नवीन नाव काय ठेवण्यात आलेले आहे. मित्रांनो, मी हा पण प्रश्न शिकवलेला आहे आणि याचे उत्तर आहे सेवा तीर्थ. ज्याने कोणी माझे क्लास नियमितपणे करत असेल त्यांना हा प्रश्न नक्कीच मिळाला असेल. मित्रांनो, हेच नाही तर आणखी खूप प्रश्न आहे जे आपल्या क्लासमधून विचारले गेले आहे. जे प्रश्न विचारले गेले आहे याच्या समोर चालून मी तुम्हाला आणखी व्हिडिओ बनवून दाखवणारच आहे. आता याचा अर्थ असा की जर तुम्ही चॅनलवरचे व्हिडिओ मनापासून पाहत असाल तर तुमचा एकही मार्क जाणार नाही. चालू घडामोडी हा विषय अनेकांचा अवघड जातो.
पण आपण तो सोपा करून शिकवतो आणि त्याचा निकाल आज तुमच्या समोर आहे. आणि मित्रांनो, ज्यांनी अजूनही आपल्या सिरीज बघायला सुरुवात केली नाही त्यांनी लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, कारण येणाऱ्या पुढच्या सर्व भरती प्रक्रियेमध्ये जसे की तलाठी झालं, पोलीस भरती, फॉरेस्ट गार्ड या परीक्षेसाठी आपण असेच महत्त्वाचे प्रश्न घेणार आहोत. जर तुम्हाला हा पुरावा आवडला असेल आणि माझ्या शिकवण्याचा फायदा झाला असेल तर कमेंटमध्ये हो नक्की लिहा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. अभ्यासात सातत्य ठेवा, यश नक्की मिळेल. धन्यवाद.